स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर. तर आज आपण बोलणार आहे महाराष्ट्राच्या राजमौलीबद्दल. आणि ते फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे प्रवीण विठ्ठल तरडे. ह्या माणसाने जे मराठीला सोन्याचे दिवस आणले असं म्हणता येईल. आज अनेक चाहते त्यांना महाराष्ट्राचा राजमौली म्हणतात. ते खरी गोष्ट आहे. चला त्यांचा कसा प्रवास होता ते जाणून घेऊ. प्रवीण तरडे फक्त अभिनेता नाहीत, ते लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटामध्ये काम केलं, पण त्यांची खरी ओळख निर्माण झाली त्यांच्या दमदार लेखनामुळं. तसंच त्यांचा पहिला चित्रपट होता देऊळ बंद. स्वामी भक्तामध्ये खूप चालला म्हणजे खूप चालला. आणि त्यात मोहन जोशीची ॲक्टिंग आज पण डोळे मिटून कधी बघितलं तर तुम्हाला स्वामीचा चेहरा फक्त मोहन जोशीचाच आठवेल. त्यांनी आपल्या मनावर छाप सोडलेली आहे. 2018मध्ये आलेला मुळशी पॅटर्न मराठी सिनेमात खळबळ उडवून दिली. गाव, जमीन आणि गुन्हेगारे यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षक मनाला भिडला. या चित्रपटातील राहुल्या कॅरेक्टर एवढं गाजलं की विचारू नका. ओम भूतकरला यातून नवी ओळख मिळाली. त्याचसारखा त्याच्यानंतर त्यांचा सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट पण खूप डॅशिंग होता. चित्रपटामधला त्यांचा मेन हिरो होता कश्मीर महाजनी. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका खूपच छान केली. दोन्ही पात्र त्यानेच केलेले आहे, पण खूपच वेगळे दाखवलेले आहेत. याचं श्रेय सगळं दिग्दर्शकालाच जातं. त्यानंतर त्यांचा धर्मवीर 1 आणि 2 हा पण तुफान चालला. मी तर म्हणतो एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री बनण्यामध्ये त्या चित्रपटाचा खूप मोठा वाटा होता. आणि आता त्यानंतर त्यांचा देऊळ बंद 2 येतो आहे. मोहन जोशीची प्रकृती खराब असतानासुद्धा त्यांच्याकडून चित्रपटासाठी त्यांनी वेळ घेतला आणि खूप छान असं चित्रपट दिलेला आहे. आणि त्यामध्ये म्हणजे मॅसिव्ह हिट आहे. त्यामुळेच यांना आपण महाराष्ट्र राजमौली त्यामुळेच म्हणतो. आणि त्यांचे इथून पुढे पण नेक्स्ट सिनेमे भरपूर दमदार असणार आहे. त्यामध्ये मुळशी पॅटर्न 2, धर्मवीर 3 आणि एका तेलुगू सिनेमात त्यांनी मुख्य विलनची पण भूमिका केलेली आहे. आणि यानंतर हिंदी सिनेमा पण दिग्दर्शित करणार आहेत. म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचा राजमौली म्हणतात.